नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि आजचा आपला मधल्या ओळीचा हा जो एपिसोड आहे हा महाराष्ट्रासाठी दीर्घकाळ उपयोगाला ठरेल असं वाटतं आहे. कारण याच्यामध्ये मी आज दिवसभर सन्माननीय सर्वोच्च न्यायालय आणि इतर ठिकाणच्या उच्च न्यायालयांनी मस्जिदीवरच्या भोंग्यासंदर्भात काय काय निकाल दिलेले आहेत आणि त्या निकालासाठी कशाचा म्हणून त्यांनी आधार घेतलेला आहे याचा पूर्ण अभ्यास केला. त्यासोबतच भारतामध्ये जो 2000 सालचा पोल्युशन प्रिव्हेन्शन ॲक्ट आहे, म्हणजे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठीचा जो कायदा आहे, त्यासोबतच पर्यावरणाची हानी होणार नाही या संदर्भातला जो कायदा आहे, या सगळ्यांचा सुद्धा बारकाईने अभ्यास केल्यानंतर आत्ता मधल्या ओळीमधून आपण आधी सर्वोच्च न्यायालयाचं जे 2005 सालचं जे निकालपत्र आहे ते काय आहे स्पेसिफिक, आणि त्यानंतर जी 5-6 उच्च न्यायालयांनी जी भूमिका घेतली आणि जे निकाल दिले ते काय आहेत ते समजून घेऊ. ते समजून घेण्याच्या आधी आपण भारतीय राज्यघटनेनं जे धर्मस्वातंत्र्याचे अधिकार दिलेलं, आपल्या प्रत्येक नागरिकाला जो धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये ज्याला कलम 25 म्हणून ओळखला जातं, आर्टिकल 25, त्याचा आपण आधी नीट उहापोह करू. कारण ह्या सगळ्या निकालपत्रामध्ये जर एक गोष्ट समानकय असेल तर ती आहे भारतीय राज्यघटनेत असलेलं हे जे आर्टिकल 25 आहे ते. तर आपल्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं ही आपण भारतीय राज्यघटनेमध्येच शोधायला हवीत. भारतीय राज्यघटना आर्टिकल 25 मध्ये असं म्हणते की धर्म स्वातंत्र्याचा हक्क काय आहे. 1. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांच्या व या भागातील अन्य तरतुदीच्या अधीनतेने सदसद विवेकबुद्धीने स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या, आचरणाच्या व त्याचा प्रचार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार आहेत. म्हणजे आपला जो धर्म आहे तो सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य याच्या व अन्य भागातील तरतुदीच्या अधीनतेने, कंडिशन टू दॅट, हा आपला धर्म हा त्याचं जे आचरण आहे ते तो करू शकतो. या अनुच्छेदातील कोणत्याही बाबीमुळे धर्मचरणाशी निगडीत असलेल्या अशा कोणत्याही आर्थिक, वित्तीय, राजनैतिक व अन्य धार्मिकेतर कार्याचे विनिमय करणाऱ्या किंवा त्यावर निर्बंध घालणाऱ्या. 2. सामाजिक कल्याण व सुधारणा याबाबत अथवा सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था, हिंदूचे सर्व गट व पोटभेद व यांना खुल्या करण्याबाबत तरतुदी करणाऱ्या कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही किंवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. म्हणजे जे कंडिशन 2 आहे ते कंडिशन 2 ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला गृहीत धरून तुम्ही तुमचं धर्माचरण करू शकता. शीख धर्मियांच्या बद्दल फार स्पेसिफिक सांगितले. स्पष्टीकरण 1. कृपाणे धारण करणे व स्वतःबरोबर बाळगणे हे शीख धर्माच्या प्रकटीकरणात समाविष्ट असल्याचे मानले जाईल. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांच्या अधीनतेने प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्याच्यापैकी कोणत्याही गटास धार्मिक व धर्मदायी प्रयोजनाकरता संस्थांची स्थापना करून त्या स्वखर्चाने चालवण्याचा व धार्मिक बाबीमध्ये आपल्या व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचा अधिकार असेल. हे जे आर्टिकल 25 आहे भारतीय राज्यघटनेतलं, या आर्टिकलवरती आधारित सर्वात आधी जे 2005चं जजमेंट आलं ते काय आहे ते आपण समजून घेऊ. पण त्याच्याही आधी भारतातले जे ध्वनी प्रदूषण विषयक कायदे आहेत ते कडक आहेत. त्याच्यामध्ये अतिशय सुस्पष्टता आहे, ज्याला ॲम्बिग्युटी असं इंग्लिशमध्ये शब्द आहे. अशी कुठलीही ॲम्बिग्युटी तिथे नाही आहे. आपल्या ध्वनी प्रदूषण संदर्भातल्या कायद्यामध्ये आपण जिथे राहतो त्या समाजाचे वेगवेगळे असे 4 भाग केलेले आहेत. एक आहे औद्योगिक क्षेत्र, दुसरा आहे व्यावसायिक क्षेत्र, तिसरा आहे निवासी क्षेत्र आणि चौथा आहे सायलेन्स झोन. या औद्योगिक क्षेत्रामध्ये किती डेसिबलपर्यंत तुम्ही ध्वनी प्रदूषण करू शकता याच्याबद्दलचे नियम आहेत. दिवसा 75 डेसिबल तर रात्री 70 डेसिबल. म्हणजे 70 डेसिबल म्हणजे किती? जर तुमच्या घरामध्ये व्हॅक्यूम क्लीनर असेल तर तो व्हॅक्यूम क्लीनर जेवढा आवाज करतो तेवढाच. व्यावसायिक क्षेत्रामध्ये दिवसा 65 डेसिबल
आणि रात्री 55 डेसिबल, म्हणजे व्हॅक्यूम क्लीनरपेक्षाही कमी. निवासी क्षेत्रामध्ये दिवसा 55 डेसिबल, म्हणजे व्हॅक्यूम क्लीनरपेक्षाही कमी दिवसाच, आणि रात्री 45 डेसिबल. सायलेन्स झोनमध्ये 50 डेसिबल दिवसा आणि रात्री 40 डेसिबल. आता दिवसाची वेळ म्हणजे किती, तर सकाळी 6 ते रात्री 10, आणि रात्रीची वेळ म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6. आणि ह्या वेळा तुम्ही अतिशय लक्षात ठेवा, कारण या वेळेवरतीच आधारित पुढचे सगळे निवाडे आलेले आहेत. सायलेन्स झोन म्हणजे काय, तर हे इतर क्षेत्राभोवती 100 मीटरपेक्षा कमी नसलेलं क्षेत्र, की जे कुठल्या तरी सक्षम अधिकाऱ्यांनी त्याला घोषित केलेलं आहे की हे सायलेन्स झोन आहे. बहुतांश वेळेला शाळा, रुग्णालयं, अशी जी महत्त्वाची प्रतिष्ठानं आहेत त्यांना सायलेन्स झोन म्हणून आपण म्हणतो. आता हे जे निवाडे आलेले आहेत ते फक्त मशिदीवरच्या भोंग्यासंदर्भात आलेले आहेत का? नाही. प्रिलिमिनरी मशिदीवरच्या भोंग्याच्या अनुषंगानेच न्यायालयामध्ये वेगवेगळ्या PIL दाखल झालेल्या होत्या आणि त्याच्यावरती निवाडे आलेले आहेत. आता काय झालं आहे की आज श्री राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी आपला जुनाच मुद्दा, म्हणजे आता ह्या दुसऱ्या सभेमधला पहिल्या सभेतलाच मुद्दा पुन्हा एकदा सांगितला की मी 2 तारखेपर्यंत मशिदीवरचे भोंगे हटवा असं म्हणणार नाही, पण 3 तारखेची मुदत आहे. आणि राज ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की याला कायद्याचा आधार आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा आधार आहे. आपल्या राज्याचे गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील असं म्हणाले की कुठल्याही न्याय निवाड्यामध्ये असं म्हटलेलं नाही की हे भोंगे काढा. आता हे सगळंच आपण विश्लेषणात्मक बघू. तुम्हाला आठवत असेल तर 2017मध्ये आपले जे बॉलिवूडमधले गायक आहेत सोनू निगम यांनी एक असं ट्विट केलं होतं की हे जे भोंग्याचे आवाज आहेत ही जबरदस्तीची धार्मिकता आहे आणि मला याच्यामुळे त्रास होतो आहे. त्याच्यावरती त्याही वेळेला खूप वावटळ उठली होती. आत्तासुद्धा कर्नाटकमध्ये जो हलाल मांस विरोधी सगळं जे मोहीम सुरू आहे त्याच्यानंतर बजरंग दल आणि श्रीराम सेनेसारखी मंडळी ही मस्जिदीवरच्या लाऊडस्पीकरवरतीच आंदोलन करताना दिसत आहेत. तिथंही त्यांनी वापराला बंदी घातली आहे आणि कोइन्सिडन्स आहे की त्यांनीसुद्धा तिथे आपण मस्जिदीवरच्या जर हे लाऊडस्पीकर थांबले नाहीत तर आपण मशिदीच्या जवळ भजनं भक्तिगीतं म्हणू अशी भूमिका घेतलेली आहे जी राज ठाकरे यांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळं जे महत्त्वाचे 5 जजमेंट अतिशय कमी वेळेमध्ये आपण समजून घेऊ. सर्वात महत्त्वाचा जो निकाल आलेला आहे तो जुलै 2005मध्ये आला आहे. तिथे सन्माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं की रात्री 10 ते सकाळी 6 जर सार्वजनिक आपत्कालीन व्यवस्था नसेल, इमर्जन्सी नसेल, तर लाऊडस्पीकर आणि म्युझिक सिस्टमच्या वापरावर बंदी आहे. कारण अशा भागात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर ध्वनी प्रदूषणाचे गंभीर परिणाम होतात. 28 ऑक्टोबर 2005 रोजी सर्वोच्च न्यायालयाने वर्षातील 15 दिवस मात्र सणासुदीचे जर प्रसंग असतील तर मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी दिलेली आहे. बहुधा श्री राज ठाकरे जे आत्ता सध्या म्हणत आहेत की रमजानचा महिना आहे आणि त्यामुळं मी कुणाला आत्ता तुर्तास कुठलीही आंदोलनाची भूमिका घेणार नाही, त्याचं कारण 2005चा जो सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आहे त्यातली 15 दिवसाची जी राज्य सरकारना मुभा दिलेली आहे की ते 15 दिवस तुम्ही ठरवा वर्षातले, तर ते त्याच्यामध्ये असावं. तत्कालीन सरन्यायाधीश RC लाहोटी आणि न्यायमूर्ती अशोक भान यांच्या खंडपीठानं राज्यांना उत्सव आणि धार्मिक प्रसंगी मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करण्यासह ध्वनी प्रदूषणाचे नियम शिथिल करण्याची परवानगी देणाऱ्या वैधानिक नियमाची घटनात्मक वैधता कायम ठेवलेली होती. राज्य सरकारांचं असं मत होतं की आम्हाला जो ध्वनी प्रदूषणच्या संदर्भातला जो कायदा आहे त्याचं नियमन कसं करावं याचा जो अधिकार आहे त्या अधिकाराचं कुठेतरी हनन होत आहे. तर तो जो राज्य सरकारांचा अधिकार आहे तो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. विशिष्ट धार्मिक उत्सवाच्या काळामध्ये मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकर चालू ठेवण्याची त्यांनी परवानगी दिली. रात्री 10 ते सकाळी 10 या वेळेत लाऊडस्पीकरच्या वापरावर पूर्ण बंदी लादून त्यावर्षी 18 जुलैला सर्वोच्च न्यायालयाने जो दिलेला आदेश आहे तो कशाच्या आधारावरती आहे, तर ध्वनी प्रदूषण कायदा अंतर्गत, म्हणजे ज्याला नियंत्रण आणि नियमन म्हणतो 2000चा तो कायदा, सरकारला जे दिलेले अधिकार होते ते जे काढून घेतले होते ते मात्र त्यांनी कायम ठेवले आणि हे स्पष्टपणे सांगितलं की जे तुमचे स्वतःचे अधिकार आहेत की याचं नियमन कसं करायचं याबद्दल मात्र तुम्ही इतरांना ते अधिकार देऊ शकत नाही. सो
2005चा जो सर्वोच्च न्यायालयाचा म्हणजे आपल्या देशातल्या सर्वोच्च संस्थेचा जो निकाल आहे तो असं म्हणतो की 10 ते 6 या वेळामध्ये तुम्हाला लाऊडस्पीकर वापरता येणार नाही. आता त्याच्यानंतर ऑगस्ट 2016मध्ये बॉम्बे उच्च न्यायालय म्हणजे आपण मुंबई उच्च न्यायालय म्हणतो त्यांनी ज्या भारतीय राज्यघटनेतल्या कलम 25चा मी उल्लेख केला त्याचा उहापोह केला. त्याच्यात बॉम्बे उच्च न्यायालय असं म्हणालं की लाऊडस्पीकरचा वापर हा मूलभूत अधिकार नाही. हा तुमचा मूलभूत अधिकार नसल्यामुळं लाऊडस्पीकर किंवा पब्लिक ॲड्रेस सिस्टीम जे काही असेल ती हा वापरण्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 25द्वारे प्रदान केलेला मूलभूत अधिकार असल्याचा दावा, हे फार महत्त्वाचं आहे, कोणताही धर्म किंवा संप्रदाय करू शकणार नाही. आणि हे निरीक्षण नोंदवत असताना न्यायालयाचे नेमके काय शब्द आहेत? न्यायालय बॉम्बे उच्च न्यायालय असं म्हणतं की आम्ही मानतो की सर्व धर्माची ठिकाणे ध्वनी प्रदूषणाच्या नियमांनी बांधलेली आहेत. कोणताही धर्म किंवा संप्रदाय लाऊडस्पीकर किंवा सार्वजनिक संबोधन प्रणाली वापरण्याचा मूलभूत अधिकार सांगू शकत नाही. उलट आम्ही स्पष्ट करतो की सर्व धर्माच्या स्थळांनी ध्वनी प्रदूषण नियमाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे आणि परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही ठिकाणी लाऊडस्पीकर किंवा सार्वजनिक संबोधन प्रणालीचा वापर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. हे फार महत्त्वाचं आहे. राज ठाकरे यांची काय भूमिका आहे, गृहमंत्री यांची काय भूमिका आहे, सगळ्याचा आधार जर वेगवेगळ्या न्यायालयातले निवाडे असतील तर ते निवाडे काय सांगतायत हे इथं आपण समजून घेऊ. आणि म्हणून मी म्हटलं की दीर्घकाळ महाराष्ट्रासाठी मधल्या ओळीतला हा जो एपिसोड आहे तो महत्त्वाचा ठरेल. कारण 6 उच्च न्यायालयाचे निकाल आणि सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निकाल काय आहेत ते मी तुम्हाला आज सांगतोय. जर एखादे धार्मिक स्थळ सायलेन्स झोनमध्ये असल्यास अशा झोनमध्ये लाऊडस्पीकर किंवा इतर प्रकारच्या ध्वनी निर्माण करणाऱ्या यंत्रणाचा वापर करण्यास परवानगी न देण्याच्या नियमाचे पालन अशा धार्मिक स्थळांनी केले पाहिजे. हा मुंबई उच्च न्यायालयाचा 2016चा निकाल. त्यानंतर जून 2018मध्ये उत्तराखंड उच्च न्यायालयानं एक अतिशय नंतर जो कॉन्ट्रोव्हर्शियल झाला तो निवाडा केला. पण तो निवाडा असा होता की 26 जून 2018 या दिवशी उत्तराखंड उच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरसाठीची जी मर्यादा आहे ती 5 डेसिबल एवढी केली. 5 डेसिबल म्हणजे किती? तर मी आता तुमच्याशी बोलतोय तेवढा आवाज किंवा एखाद्या शांत खोलीमध्ये जर एखादी पिन खाली पडली, जो पिन ड्रॉप सायलेन्स आपण म्हणतो, तर ती पिन पडल्यानंतर जेवढा आवाज होईल तेवढीच तुमच्या लाऊडस्पीकरची मर्यादा त्यांनी निश्चित केली. उत्तराखंड हायकोर्टाने राज्य सरकारला असे निर्देश दिले की दिवसाही लाऊडस्पीकरचा वापरकर्त्यावर अवलंबून असेल आणि आवाजाची पातळी 5 डेसिबलपेक्षा अधिक असता कामा नये. म्हणजे हे जे मी आता म्हणालो की जमिनीवर जर पिन जरी पडली तर ती 10 डेसिबल इतका त्याचा आवाज होतो. यावेळी उत्तराखंड उच्च न्यायालय असं म्हणालं की मध्यरात्री 12 नंतर सुद्धा लाऊडस्पीकर वाजत राहतात. आणि पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे, मंदिर, मशिदी आणि गुरुद्वारामध्येही प्राधिकरणाच्या लेखी परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. सो उत्तराखंडचं हे जे हा जो निकाल आहे तो फक्त मस्जिदी संदर्भातला नाही, तर तो मंदिर आणि गुरुद्वारा संदर्भातला पण आहे. सप्टेंबर 2018ला आणखीन एक उच्च न्यायालयाचा निवाडा आला आणि बहुतेक वेळेला ज्यांना आपण सायटेशन म्हणतो, एखादा खटला सुरू असेल तर वेगवेगळ्या उच्च न्यायालयांनी एखाद्या निवाड्याच्या वेळेला काय मत विचारात घेतलंय हे प्रत्येक वेळेला आणलं जातं आणि त्याला सायटेशन आपण म्हणतो. ते सायटेशन हे वेगवेगळ्या उच्च न्यायालयातल्या, वेगवेगळ्या खटल्यातल्या किंवा सर्वोच्च न्यायालयातल्या यापूर्वीच्या निवाड्याच्या वेळेला काय आर्ग्युमेंट्स होत्या तेच असतं थोडक्यात. सप्टेंबर 2018मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास पूर्ण बंदी घातली, जे की 2005च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचाच बेस असावा. अधिकाऱ्यांनी लाऊडस्पीकर बंदी घालताना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी योग्य आवाजाची पातळी निर्देशित करण्याची मार्गदर्शक तत्वे पाळली पाहिजेत असं कर्नाटक उच्च न्यायालय म्हणालं. झालं काय होतं त्यावेळेला, याने हे फार इंटरेस्टिंग आहे. 4 सप्टेंबर या दिवशी कोप्पल इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक असा आदेश काढला की आजपासून 31 डिसेंबर 2018पर्यंत
संपूर्ण जिल्ह्यामध्ये लाऊडस्पीकरवरती बंदी असेल आणि कोणत्याही कारणासाठी तुम्हाला लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही. आणि मग या निर्णयाच्या विरोधामध्ये हिंदू महामंडळीचे सचिव गवी सिद्धप्पा हे उच्च न्यायालयामध्ये गेले आणि तिथे उच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये रात्री 10च्या नंतर लाऊडस्पीकर वापरता येणार नाही. म्हणजे इथे मस्जिदीचा विषय होता, पण 2018 साली तर तिथे हिंदू संस्था ह्या उच्च न्यायालयामध्ये गेलेल्या होत्या. मी पुन्हा सांगतोय की मधली ओहोळ हा पूर्णपणे ऑब्जेक्टिव्हच कार्यक्रम असणार आहे. इथे कुठल्याही पॉलिटिकल पक्षाचा अजेंडा नाही आहे. इथे जे फॅक्ट आहेत, जे जसं आहे तसंच, आणि कायदा काय सांगतो, याचे पॉलिटिकल रिपरकेशन्स काय असू शकतात, सामाजिक परिणाम काय असू शकतात, हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आणखीन एक जजमेंट आलं ते जुलै 2019मध्ये. जुलै 2019मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं धार्मिक संस्थांसह सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वापरास पूर्ण बंदी घातली. न्यायालयानं सांगितलं की सार्वजनिक ठिकाणी जी पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे ही केवळ पूर्व परवानगीनेच वापरली जाऊ शकते आणि आवाजाची पातळी ही पूर्वी डिसाईड केलेल्या डेसिबलपेक्षा बिलकुल जास्त असता कामा नये. आता यावेळेला न्यायालय काय म्हणालं की पंजाब, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगड या राज्यांना हे सुनिश्चित करण्याचे आम्ही निर्देश देत आहोत की दिवसाच्या वेळी देखील प्राधिकरणाच्या लेखी परवानगीशिवाय मंदिरे, मशिदी आणि गुरुद्वारामध्ये धार्मिक संस्थांसह कोणत्याही व्यक्तीद्वारे लाऊडस्पीकर किंवा सार्वजनिक संबोधन प्रणालीचा वापर केला जाऊ शकणार नाही, करू नये त्यांनी. तसेच आवाजाची पातळी 10 डेसिबलपेक्षा अधिक असता कामा नये. इकडे उत्तराखंड न्यायालय असं म्हणतं की 5 डेसिबल असावी आणि इथे पुन्हा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय म्हणते की ते 10 डेसिबलपर्यंत चालेल. पुढं आणखीन एक जजमेंट आलं ते मे 2020मध्ये आलं. 15 मे 2020 या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयानं असं सांगितलं की तिथे फार स्पेसिफिक तक्रार आली होती की मस्जिदीचे जे मिनार आहे त्याच्यावरती जे लाऊडस्पीकर लावले जात आहेत त्या लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे आम्हाला या गोष्टीचा त्रास होतो आहे. आणि ही स्पेसिफिक अशी PIL असल्यामुळं याबद्दल कोर्टाने आपलं ऑब्झर्वेशन असं नोंदवलं आणि ते फार महत्त्वाचं आहे. राज ठाकरे आणि कुणालाही हा मुद्दा समजून घ्यायचा असेल तर आपण हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. ज्या आर्टिकल 25चा मी उल्लेख केला त्या आर्टिकल 25 इथं येतं, सन्माननीय अलाहाबाद उच्च न्यायालय असं म्हणालं की आझान हा इस्लामचा अत्यावश्यक आणि अविभाज्य भाग असू शकतो असं आमचं मत आहे, परंतु लाऊडस्पीकर किंवा इतर ध्वनी वाढवणाऱ्या उपकरणाद्वारे त्याचं पठण हा धर्माचा अविभाज्य भाग आहे असं म्हणता येणार नाही. आणि हे फार स्पेसिफिक त्यांनी सांगितलं. जे कलम 25 अंतर्गत मूलभूत अधिकाराच्या संरक्षणाची हमी देतं, पण हा अधिकार म्हणजे जे आर्टिकल 25 आहे त्याच्यामध्ये जे कंडिशन्स आहेत की सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्यविषयक तरतुदीला अधीन राहूनच तुम्ही तुमच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार वापरू शकता. आणि त्यामुळं अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला मस्जिदीच्या अजानासाठी लाऊडस्पीकर वापरता येणार नाही. जुलै 2020मध्ये मात्र फार रंजक जजमेंट आलं की आधी उत्तराखंड न्यायालयाने अगदी पिन पडली किंवा मी तुमच्याशी बोलतो तेवढ्याही आवाजामध्ये तुम्हाला लाऊडस्पीकर लावता येणार नाहीत असं सांगितलं की ज्याच्यामध्ये 5 डेसिबलची मर्यादा घातली होती. आपलं हे जजमेंट अलाहाबाद उच्च न्यायालयानेच फिरवलं. तिथे असं झालं की उधमसिंग नगरमधल्या बाजपूर भागातल्या जामा मशिदीवरती लाऊडस्पीकर वापरण्यासंदर्भात निर्देश देण्याची एक याचिका तिथं आली. त्यावेळेला उत्तराखंड न्यायालय म्हणालं की पूर्वी म्हणजे 2018 साली जे आमचं जो निवाडा होता ती अपघाती त्रुटी होती, ज्याला इंग्रजीमध्ये ॲक्सिडेंटल एरर असं म्हणतात. आणि ती अपघाती त्रुटी किंवा ॲक्सिडेंटल एरर असल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये आता बदल करत आहोत. या नव्या निर्णयामुळं काय झालं की राज्यातील धार्मिक संस्थांवरील लाऊडस्पीकरच्या वापरावरील बंदी उठवण्याचा जो अधिकार होता तो राज्य सरकारला मिळाला आणि तिथून मग त्यांनी काही प्रमाणामध्ये तिथे त्याला परवानगी दिली. आता पुन्हा जानेवारी 2021 म्हणजे गेल्या वर्षीच 11 जानेवारी 2021 रोजी
कर्नाटक उच्च न्यायालयानं राज्य सरकारला राज्यातील धार्मिक स्थळावर जे बेकायदेशीरपणे लाऊडस्पीकर सुरू आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. ध्वनी प्रदूषणावरील कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या राज्यातील धार्मिक स्थळावर ॲम्प्लिफायर आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर कारवाई सुरू करण्यासाठी पोलीस आणि कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळ यांनी तातडीनं कारवाई करावी असं कर्नाटक उच्च न्यायालयाने सांगितलं. मुख्य न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओका आणि न्यायमूर्ती सचिन शंकर मगदूम यांचा समावेश असलेल्या खंडपीठात बेंगळूरचे एक रहिवासी होते गिरीश भारद्वाज यांनी एक याचिका दाखल केलेली होती. त्यावरती उच्च न्यायालय काय म्हणालं, कर्नाटक उच्च न्यायालय, राज्य सरकारने घटनेच्या कलम 21 नुसार नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करणं आवश्यक आहे. बघा इथेच भारतीय राज्यघटनेतल्या 2 कलमांचं एकमेकाशी कॉन्फ्लिक्ट होतंय का असं वाटत असताना, म्हणजे कलम 25 नुसार धार्मिक आचरणाचं तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय कंडिशन 2, पण इथे कलम 21 नुसार प्रत्येक नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे असं उच्च न्यायालय म्हणतंय. आणि म्हणून पर्यावरण संरक्षक कायदा 1986 अंतर्गत जारी केलेल्या ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण नियम 2000चं उल्लंघन करून धार्मिक स्थळावर लाऊडस्पीकरचा बेकायदेशीर वापर करण्याबद्दल आमच्याकडे आलेल्या ज्या अनेक जनहित याचिका आहेत त्याचा आम्ही नोंद घेतलेली आहे. त्याप्रमाणे तुम्हाला असं करता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. पुन्हा नोव्हेंबर 2021 म्हणजे अगदी 3 महिन्यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात पुन्हा एक याचिका आली आणि त्याच्यावरती त्यांनी काय विचारलं तर नोव्हेंबर 2021 कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मस्जिदीमध्ये कोणत्या कायद्याच्या अंतर्गत लाऊडस्पीकर आणि पब्लिक ॲड्रेस सिस्टीमला परवानगी दिली आहे आणि त्यांचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी काय कारवाई केली जात आहे हे स्पष्ट करण्यास सांगितलं. बेंगळुरूच्या थानीसंद्रा येथील मशिदीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी सुरू असताना या संदर्भात सर्वोच्च उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे विचारणा केली. आता या सगळ्याचा अर्थ असा जो मला समजलेला आहे, जो मधल्या ओळीतनं आपण सांगून द्यायला हवा. एक, अजान हा इस्लामचा अविभाज्य भाग असू शकतो, परंतु माननीय उच्च न्यायालयांच्या सगळ्या अनुषंगाने की मस्जिदीवरचे भोंगे हे आर्टिकल 25 दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा भाग नाहीत. दुसरं, हे फक्त मशिदीसाठीच लागू नाही आहे, तर इतर धर्मियांचे जे धार्मिक स्थळं आहेत त्यांच्यासाठी पण हे लागू आहे की तुम्ही भोंगे लावून विशिष्ट डेसिबलच्या मर्यादेपेक्षा अधिक मर्यादेत भोंग्यांचा वापर करू शकत नाही. संध्याकाळी 10 ते 5 या वेळेत तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे लाऊडस्पीकर वापरण्याच्या परवानगी नाहीत. तुम्हाला आठवत असेल तर आपल्याकडच्या निवडणुकांचा जो प्रचार संध्याकाळी 10 वाजता संपतो त्याचं हे एक कारण असावं. घटनेच्या मूलभूत आर्टिकल 25 ज्या गोष्टी आहेत या गोष्टीचा त्यांनी उहापोह केलेला आहे आणि हा सगळा सर्व धर्मियांसाठी आहे. इंटरेस्टिंगली आपण इथे थांबतोय, पण त्याआधी 30 जानेवारी 2019 या दिवशी मी सोलापूरला गेलो होतो, कारण तिथे सोलापूर सोशल असोसिएशन आणि जमाते उलेमा हिंद यांनी एक स्पर्धा आयोजित केलेली होती. आणि ती स्पर्धा अशी होती की अजान ही कशी द्यावी, त्याचे शब्द कसे असावेत, त्याची पद्धती कशी असावी. आता ही स्पर्धा गेल्या 4 वर्षापासून ते आयोजित करत होते. इंटरेस्टिंगली 2018 तर एका हिंदू मुलांनी ही स्पर्धा जिंकलेली होती. म्हणजे जी अजान दिवसातून 5 वेळेला कधीकधी 3 मिनिटापर्यंत दिली जाते, पण त्याचे उच्चार कसे असावेत ह्या संदर्भातली ही स्पर्धा होती. त्याची मी जी तारीख तुम्हाला सांगितली 30 जानेवारी 2019 ह्या दिवशी जमाते उलेमा हिंद या नावाने तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च करा, तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ मिळेल. आणि तिथे याच्यात खूप ओहापोह झाला की मुळात अजान हा अरबी शब्द आहे. बहुसंख्याकांचा समज आहे की अजान ही अल्लाची स्तुती आहे, पण ती तशी नाही आहे. तर अजान ही अल्लाच्या प्रार्थनेसाठी तुम्ही एकत्रित या याच्यासाठीचा तो दिलेला आवाज आहे, ती दिलेली साध आहे. पूर्वी कसं होतं की प्रेषितांच्या काळामध्ये तर लाऊडस्पीकर किंवा तत्सम सिस्टम असण्याचं काही कारण नाही. त्यावेळेला मशिदीच्या मिनाऱ्यावरती उभा राहून अजान दिली जायची. प्रेषितांच्या नंतर मग गाव शहरं त्याचं सिव्हिलायझेशन वाढलं. 3ऱ्या खलिफानंतर मशिदीच्या व्यतिरिक्त शहराच्या मुख्य चौकात अजान देण्याची सुरुवात झाली आणि जेव्हा लाऊडस्पीकर आले तेव्हा मग ते लाऊडस्पीकर
आपण वापरायला सुरुवात केली असं दिसतंय. पण इथे जमाते उलेमा हिंद यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं की अजान देण्यासाठी लाऊडस्पीकरची गरज नाही आणि जर तुम्ही वापरतच असाल तर अतिशय कमी आवाजामध्ये तुम्ही लाऊडस्पीकरचा वापर करावा. मला त्याच्याहीपेक्षा पुढं जाऊन असं सर्व धर्मीय मंडळींना विचारायचं आहे की जर आत्ता आपल्याकडच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये व्हॉट्सॲप आहे, व्हिडिओ कॉल्स तुम्ही करू शकता, मेसेजिंग इमिडिएटली करू शकता, तर जर लोकांना मस्जिदीमध्ये या किंवा कुठल्याही धार्मिक स्थळावरती या हे सांगायचं असेल तर त्यासाठी आता खरंच लॉजिकली लाऊडस्पीकरची गरज राहिलेली आहे का? आणि जर आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाने सर्वच न्यायालयांनी आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा असं करणं योग्य नाही आणि जर करायचंच असेल तर विशिष्ट अशा डेसिबल मर्यादेमध्येच तुम्ही करायला हवं असं जर सांगितलं आहे तर सर्व धर्मीयांनी कायद्याचं पालन करण्यात काय अवघड आहे? आपण थांबूया इथे. राजकीय अंगाने हे विश्लेषण केलेलं नाही. सन्माननीय सर्वोच्च न्यायालय आणि 5 उच्च न्यायालयांनी मिळून जे निकाल दिलेले आहेत ते काय आहेत ते मी तुमच्यासमोर मांडलं आहे. आणि मी पुन्हा सांगतो की आजच्या मधल्या ओळीतला हा जो एपिसोड आहे हा महाराष्ट्रासाठी दीर्घकाळ उपयोगाला येईल, कारण वेगवेगळ्या न्यायालयांनी जी मतं नोंदवलीत आणि जे निकाल दिलेले आहेत ते आज दिवसभर त्याचा अभ्यास करून मी हे आपल्यासमोर मांडलेलं आहे. थांबूया आपण इथे. मधल्या ओळीतला आमचा हा जो प्रयोग आहे तो तुम्हाला कसा वाटतो ते जरूर कळवा. माझं ABP माझाचं जे वेगवेगळं सोशल अकाउंट आहेत, मग त्यात फेसबुक असतील किंवा ट्विटर असेल, इतर तत्सम अकाउंट्स असतील, ते तुम्ही फॉलो करायला लागा. तुमच्या चांगल्या सूचनांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे ट्रोल करणारी मंडळी ट्रोल करत असतात, त्यांची आम्ही बिलकुल दखल घेणार नाहीत. चांगल्या सूचनांची मात्र, तुमच्या काही विषय तुम्ही सुचवले, काही चांगल्या व्यक्तींची नावं तुम्ही सुचवली तर आम्ही त्याचं मनापासून स्वागत करू. महाराष्ट्रामध्ये ऑब्जेक्टिव्ह जर्नलिझमची आणि महाराष्ट्रातच का देशभरामध्येच ऑब्जेक्टिव्ह जर्नलिझमची कधी नव्हे तेवढी फार निकडीची गरज तयार झालेली आहे. त्याची पूर्तता करण्याचा हा प्रयत्न आहे. तो तुम्हाला कसा वाटतो त्यावरही तुमचं मत नोंदवा. थांबूया आपण इथे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.